गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही। त्यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा तुमच्या आमच्या जीवनाचा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। तुमच्या आमच्या सुखी, समृद्ध आणि संपन्न जीवनासाठी बाबासाहेबांनी अपार कष्ट केलं, घाम गाळला, रक्ताचं पाणी केलं। अरे झगडले, झुंजले, झिजले बाबासाहेब, बाबासाहेबांचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा देह सजला, हे नीट लक्षात ठेवा। अरे म्हणूनच काळाच्या पटलावर अनेक नेते झाले, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, आले तसे निघून गेले, मात्र एक नाव चिरंतन राहिलं, ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, दीनदलितांना बाबासाहेबांनी जागा केलं। त्यांना स्वतःच्या हक्काची, बुद्धीची, बळाची, ताकदीची जाणीव करून दिले। आणि मग रानारानातून, वनावनातून, गावागावातून, डोंगर दऱ्यातून हातात लेखणी घेऊन हा समाज बाहेर पडला। कोणी अधिकारी झालं, कोणी इंजिनियर झालं, वकील झालं, डॉक्टर झालं, कलेक्टर झालं। म्हणूनच सर्कसमध्ये बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या दाखावर अनेक वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी अनेक माणसं मी पाहिली, मात्र कसल्याही धाकाशिवाय सामान्य माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ मी पाहिला। त्या वाघाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांचं कार्य, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, मातृत्व हिमालयाच्या उंचीचं आहे। सह्याद्री एवढं बुलंद आणि बलाढ्य आहे। त्यांची झुंज, त्यांचा लढा, त्याग, मान, सन्मान एवढा मोठा आहे की सरकारी कार्यालयात फोटो असणारे बरेच नेते होऊन गेले, मात्र देवाऱ्यात फोटो ठेवून ज्यांची पूजा जनता करते असे एकच भारतरत्न होऊन गेले। त्यांचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। याचं कारण आहे, लोग तो इंसान को गुलाम बनाकर बादशाह बने, पर गुलामों को इंसान बनाने वाले बादशाह बाबा साहेब थे। अरे हुए इस जमाने में कई बादशाह, पर बादशाहों के बादशाह बाबा साहेब थे। या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं मी अशोक बांगर एवढंच म्हणेल, बाबासाहेब तुम्ही नवसाला पावणारा देव नव्हे, कुठल्याही गल्लीतला राजा नव्हे, रामायण महाभारतातील पात्र नव्हे, की जागृत देवस्थान नव्हे, तरीही तुमच्या नावे एप्रिल महिन्यात केवळ जागरण नव्हे तर जनजागरण होते। स्वातंत्र्याच्या हक्कापासून, समतेच्या हक्कापासून, शिक्षणाच्या माणूस म्हणून जगण्याच्या हक्कापासून दूर ठेवलेला समाज तुमच्या जयंतीच्या माध्यमातून तुमचे आचार, विचार, संस्कार जिवंत ठेवत आहे। फक्त जिवंतच नाही तर जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे आहेत तोपर्यंत ज्वलंत ठेवत आहे। म्हणूनच उपस्थित तरुणांना एवढंच सांगणं आहे, अरे पोटात अन्न नसलं तरी चालेल, अंगावर चमकदार वस्त्र नसलं तरी चालेल, हातात शस्त्र नसलं तरी चालेल, शरीरात रक्त नसलं तरी चालेल, मात्र डोक्यात बाबासाहेबांचे विचार असणं गरजेचं आहे।